शपथ, काय भारी दिसतंय आत्याचं घर. हॅपनिंग. जिजू, मी तर ठरवलंय, मी एखाद्या येणाऱ्या मुलाशी लग्न करणार. अगं काल तर तू सिरियल मधल्या मुलाशी लग्न करणार होतीस. ते कॅन्सल आता. येणार आहे. दिद्या, मी खरं सांगू का, लग्न झाल्यावर जर मी इथेच राहिले ना तर बाबा मला तिथेही डोस पाजायला येतील. हे असंच का वागतेस? कपाळावरची टिकली कुठे, ओढणी कुठे? नाही ग, मला हे सगळं सहनच नाही करायचंय. त्यापेक्षा जर मी त्या मुलाबरोबर खूप लांब गेले ना तर मला सगळं एन्जॉय करता येईल. मस्त मिनी स्कर्ट, डिस्को, पब, फुल धमाल. इनफॅक्ट मी सध्या एका मुलाबरोबर चॅटिंग पण करतेय. येस. स्वप्न बघणं पुरे. बाबांनी सांगितलेलं काम केलंय का? काय कोणाला बघ. हा, मुलगी ना. हा, कोण आपण? अगो बाई, भाऊजी या ना. अरे किती वर्षांनी आठवण केली भाऊजी. हो ना. देसाई काका. अरे माधुरी, तूही इथेच आहेस का? हो, माहेरपणाला आलीये थोडे दिवस. आणि हे आमचे जावई विपुल. नमस्कार. आणि तो आमचा हिरो कुठे आहे? अभि, तो जरा बाहेर गेलाय. आणि त्याचा खडूस बाप? हाय भाऊजी. आहेत आतमध्ये. जा, बाबांना सांग देसाई काका आलेत. नाही नाही, असं काही सांगू नकोस. त्याला म्हणावं नंदू आलाय. नंदू? जा पड. मुलं किती पटापट मोठी होतात नाही वहिनी? हो ना. या. त्याची काय गरज होती? मेघना नाही, हो. हिच्या बारशाच्या वेळेला सुभाषला भेटलो होतो मी. आमच्या नचिकेतपेक्षा 2-1 वर्षांनी लहान आहे. नाही, छान आहे मुलगी. या ना आतमध्ये या. का तू जराही बदलला नसेल का नंदू? अजून जेवढा बदलायचो तेवढा बदललो. आता दिवसाला आपल्या पोरांच्या स्वभावात आणि वागण्यात बदल होतात. त्यांच्यात आपले जुने दिवस बघायचे. बस, आणखीन काय? ऐकलत ना भाऊजी? पोटात थोडीशी जागा ठेवा. तुमच्या आवडीची खीर केली मुद्दाम. कळलं सुभाष, आपण कितीही बदललो ना तरी बायका बदलत नाहीत. वहिनी, तुमच्या हाताची चव देखील अजिबात बदललेली नाही. उत्तम स्वयंपाक झालाय. खीर नाही म्हणजे माधुरीचं मला माहिती आहे, पण मेघनाच्या हाताला देखील तुमच्यासारखी चव आहे का? शिकते हळूहळू. नाही म्हणजे आता मला स्पष्ट बोललंच पाहिजे. वहिनी, सुभाष, मी इथे तुमच्याकडे निव्वळ तुम्हाला भेटायला किंवा जेवायला आलेलो नाहीये. परवा आमच्या हिनं मेघनाला कुठल्या तरी कार्यक्रमात बघितलं. मी नचिकेतशी सुद्धा बोललो. ते म्हणतात ना काय ते फेसबुक का काय ते, नचिकेतनी मेघनाला तिथे बघितलेलं आहे. मला तरी सगळे योग जोडून आल्यासारखे वाटतात. तू माझा खूप जवळचा खास मित्र. आपली मैत्री नात्यात बदलावी असं मनापासून वाटतं मला. काय करतो तुझा मुलगा? अरे इंजिनियर झालाय तो. शिवाय सध्या तो कुठला तरी ऍडव्हान्स कोर्स देखील करतोय. तू म्हणशील तेव्हा तुझ्या समोर उभा करतो. अरे इंजिनियर आहे, एवढा शिकलाय, मग नाही म्हणायला काय कारणच नाही काय? ते तर असतच रे. आपलं सुखी संसाराचं मोजमाप म्हणजे आपली मुलं. आता आपला अभि इतका हुशार मुलगा आहे, कुठे गेलाय? कुठे? तो ना नीना वंसांच्याकडे गेलाय.
अभि काय झालं? काही प्रॉब्लेम? अरे मला लगेच निघावं लागेल. पण काय झालं काय? तो माझा मित्र आहे ना रोहन, त्याचा ॲक्सिडेंट झाला रे. ओ माय गॉड. चल चल, आय ड्रॉप यू. नाही मी जातो ना, आय मॅनेज. हां ठीक आहे, चल मी पळतो. बघ, काही लागलं तर मला फोन कर. आई, असं असतं का ग लग्न? तू तरी सांग ना बाबांना समजावून. मला नाही भेटायचं त्या नचिकेतला, बघायचं पण नाहीये. नाव तरी काय, टिपिकल नचिकेत देसाई. शे. मेघना प्लीज माझं डोकं खाऊ नकोस आता. उद्या सकाळचा मुहूर्त नाही ना लग्नाचा, मग उद्या सकाळी बोलूया. हा जा, झोपायला जा. मला विरजण लावायचंय, मी येते झोपायला. जा जा म्हटलं ना. अरे अभि, इतक्या रात्रीचं कुठे चालला हा? आतल्यापेक्षा इथेच छान वाटतं नाही? मला तू जिथे कुठे असतेस तिथे खूप छान वाटतं. अरे अभिजितच्या आई येत आहेत वाटतं. अभिजितचे मामी? तू कशी काय ओळखते त्यांना? मी हाय मामी, काय म्हणतेस? कशी आहेस? अरे बरी आहे. बरं झालं बाहेरच भेटलास. जय, तुझ्या पार्टीला अभि आला होता ना रे? आताच मी त्याला बाईकवरनं जाताना बघितलं. कुठे गेला, काही बोलला का तुला? ऍक्च्युली काय झालं, त्याच्या मित्राचा रोहनचा ऍक्सिडेंट झालाय, तर तो हॉस्पिटलमध्ये गेलाय. अरे देवा. बरं, मी येते. हा, मला खूप काळजी वाटत होती म्हणून आले विचारायला. एक मिनिट मामी. हॅलो मामी. कशी आहेस बाळा? छान. बरं, पण मी येते. हा ए मामी, आता कुठे जाऊ नकोस, आपण आतमध्ये जाऊया. चल. अरे सगळे नाही. बघ ना कशी अवतारात आली. काय ना, तुझ्या मामाला पण सांगितलं नाहीये. आणि काय रे, किती दिवसात आला नाहीस घरी? हा, ओ आय एम सो सॉरी. तुझ्या आवडीचे बेसनाचे लाडू केलेत मी, पण घरी आलास तरच मिळणार आहेत. हो, येईल, नक्की येईल. नाही, तुला नाही जमलं तर मेघना बरोबर पाठवेन मी ते. थँक्यू. बरं, येते. चल बाय मामी. भेटूया. सोनिया. कोण आहे रे? तू ओळखतोस का तिला? नाही. हो म्हणजे मैत्रीण आहे माझी सोनिया. जस्ट गिव्ह मी अ सेक, आय विल जस्ट कम. होल्ड ऑन. काय बाई, हल्लीची मुलं तरी जोरात बाईक चालवली असणार आणि धडपडला असणार. हे सिरियस झालं नसलं रोहनला म्हणजे मी बाई. आता कोण आलं? अरे रोहन. मावशी, काका झोपलेत ना? हो, काय रे? अगं नाही, उगीच उठले तर ओरडतील मला. सॉरी मावशी, मी खूप लेट आलोय. पण तू काय झालं? नाही. अगं मावशी, तेच तर सांगतोय तुला. बघ, मी उद्या चाललोय गावाला, येईन 15 दिवसांनी. हे घे, ही अभ्याची पुस्तकं आहेत, त्यांनी मागवली होती, म्हटलं चला देऊन येऊ. पण तू मावशी, अगं काय आहे, कुठे हरवलीस? बरं आहेस ना तू? मला काय झालंय आणि असं का विचारतेस? नाही, देते अभिला पुस्तक. ठीक आहे, चल मावशी, निघतो मी, आधीच खूप लेट झालंय. चल बाय, भेटू. रोहन तर ठीकच आहे. अभि खोटं बोलला आणि गेला कुठे? मनात आणलं ना तर तुझ्या घरात चाललेल्या पार्टीची आत्ता वाट लावू शकते मी. तू हे काही करणार नाहीयेस. ओ,
तीच का ती मिस शमिका फ्रॉम US? बोलू का जाऊन हिच्याशी? सांगू तिला आयुष्यभराची स्वप्न दाखवणारा हा जय एकेकाळी मी त्याचं आयुष्य होते. कित्येक रात्री पडलेला असायचा माझ्या फ्लॅटवर. नाही, मी सांगतेच तिला. Just shut up. अजयला उद्या सकाळी 9 वाजता भेटायचंय. एक मिनिट पण नाही लागणार रे मला तुला बर्बाद करायला. आणि मी ते करून दाखवतेच. लिसन सोनिया कामत, तुझं हे तोंड बंद ठेव आणि इथून निघून जा. नाही तर मला भरपूर मार्ग माहिती आहेत तुझं तोंड बंद करायचं. कळलं? सो प्लीज लीव. ही घे तुझी रिंग. माझ्या प्रेमात जेव्हा ढगात पोचला होतास ना तेव्हा दिली होतीस. आणि ह्याच्यावर आतुरतेने नावही कोरलं होतंस, सोनिया आय लव्ह यू फ्रॉम जय. पण आता काय, तुला दुसरा हात मिळालाय ना ही रिंग घालायला. सो ही त्याच हातात घाल. कळलं? पण एक लक्षात ठेव, माझं नाव पण सोनिया कामत आहे. आणि मी तुला तुझं प्रेम तुझ्याच स्टाईलने व्याजा सकट परत करेन. आय होप यू आर एन्जॉईंग द पार्टी. या यू नो USA मध्ये सुद्धा पार्टी ऑर्गनाईज करायची असेल ना तर पीपल बँग ऑन मी. यू नो आय लाईक द पार्टी. हाय. हाय. जय आणि शमिकाचं जुळेलच. आय गेस तुला वाटलं नसेल ना की जयचा एखादा मित्र इतका हँडसम असेल. एनिवे, मलाही माहित नव्हतं की माझ्या होणाऱ्या वहिनीची बहीण इतकी अट्रॅक्टिव्ह असेल. Oh, I know that. Really? पुढच्या वेळी नवीन काहीतरी बोल. ओके? Attitude. I like it. Yeah, enjoy. Cheers. चल आपण आतमध्ये जाऊया. काय झालं जय? तुझी मैत्रीण होती ना ती? भांडण झालं का तुमचं? नाही 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 नाही, भांडण वगैरे असं काही नाही. हो, माझी मैत्रीण आहे ती, सोनिया नाव आहे तिचं. ती ऍक्च्युली माझ्या मित्राची गर्लफ्रेंड आहे. तर त्यांच्यात भांडण झालं. ती मला विचारत होती कुठे आहे तो वगैरे, पार्टीला वगैरे आलाय का. मी म्हणालो नाही, तर ती आतमध्ये जात होती. मी तिला तिथं अडवलं. आफ्टर ऑल माझा मित्र मला जवळचा आहे. सो आय विल बी लॉयल टू हिम, राईट? राईट. हे लेडीज रिंग तुझ्यासाठी आणलंय. अरे यार, हे काय बोललो मी. ही सोनिया आल्यापासून ना वाट लागली नसते. आता हिला काय उत्तर देऊ. शिट. माझ्यासाठी मी तुला आज देणार होतो. ओ नो. आता हिने जर नीट निरखून पाहिलं तर तिला दिसेलच आतल्या बाजूला काय कोरलंय. वाट लागेल माझी. जय, डोंट माइंड, पण मला वाटतं अजून आपली फारशी ओळख झालेली नाहीये. आणि इतक्यातच तू मला रिंग वगैरे देणं, म्हणजे आय नो आपल्या घरच्यांनी आपलं लग्न ठरवलंय, पण अजूनही आपल्याला एकमेकाबद्दल तसं काही वाटत नाहीये ना. मग शमिका, मी आता जे काही तुला सांगतोय की ते कदाचित तुला विचित्र वाटत असेल, पण
पण मी ज्या वेळेस तुला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवसापासून मी तुझ्या प्रेमात पडलोय. हे बघ मला माहिती आहे हे जरा अतिच होत आहे, पण मी हे सगळं मनापासून बोलतोय. बिलीव्ह मी. हे बघ, तुझ्याबद्दल मला बरेच लोकांनी सांगितलं. इनफॅक्ट माझ्या मॉमनी बरंच काय काय सांगितलंय तुझ्याबद्दल, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगली आहेस तू. अमेझिंग आहेस. मला तुला कसं सांगू हे कळत नाही, पण शमिका, मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. हे बघ, मला कळत नाही नक्की तुला कसं सांगू, म्हणजे तुलाही कमी ऑड वाटेल. आय मीन, हे बघ शमिका, आपण दोघं एकमेकांना का भेटलो हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मी जरा अरेंज मॅरेज बद्दल खूप अनकम्फर्टेबल होतो. ज्या दिवसापासून मी तुला बघितलंय त्या दिवसापासून मला सुचतच नाही. शमिका, मला तुझ्यासोबत राहायला खूप आवडतंय. तुझा सहवास आवडतोय, तुझं हसणं, तुझा स्वभाव. शमिका, मला तू खूप आवडतेस. हे बघ, माझं असं अजिबात म्हणणं नाही की आत्ता मी इतक्या कमी वेळात ज्या स्टेजला येऊन पोहोचलोय तूही त्याच स्पीडने यावं, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. प्लीज टेक युअर ओन टाइम. हो, पण तिथपर्यंत ये जरूर. प्लीज, मी तुझी वाट बघतोय. मी आता तुला अजिबात ते फिल्मी स्टाईलने चंद्र चांदणी वगैरे तोडून आणेल असं काही बोलणार नाहीये, पण आनंदाचे छोटे छोटे सुखाचे सारे क्षण मी तुझ्या पायाशी आणून ठेवेल हे नक्की. कारण मला हे स्माइल तुझ्या चेहऱ्यावर पाहायचंय आणि जपायचंय. शमिका, मला तुला सुखात बघायचंय. दॅट्स इट. जय, शमिका, मला माहिती आहे आता तुझ्या मनात काय चालू असेल ते. तुला असंच वाटत असेल की जयने आता ही अंगठी आपल्या बोटात घातली म्हणल्यावर आता मी जयची झाली. असं काही नाही. प्लीज, ऍटलिस्ट मी तरी असं मानत नाही. तू फक्त असं समज की तुझ्या एका चांगल्या मित्राने तुला ही अंगठी गिफ्ट दिली आहे, आणि ज्यावेळेस तुला असं वाटेल की आपण दोघांनी एकत्र यावं त्यावेळेस याच अंगठीचा अर्थ तुझ्यासाठी बदलून गेला असेल. आतापर्यंत किती जणींसाठी हे सगळं बोललो असेल. आफ्टर ऑल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. शमिका, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. प्लीज, ही अंगठी कधीही तुझ्या बोटातून काढू नको माझ्यासाठी. इफ इन केस आपण कधीही भावी आयुष्यात एकत्र झालो नाही तर ऍटलिस्ट माझ्या मैत्रीची निशाणी म्हणून ही अंगठी तुझ्या बोटात राहील. आणि ते म्हणतात ना की चांगला नवरा हा चांगला मित्र होऊ शकतोच असं नाही, पण चांगला मित्र हा चांगला नवरा होऊ शकतो. सो आधी फ्रेंड्स होऊया. या. नाही काढणार ना अंगठी? नाही. थँक्यू. चला, वाट बघतायत आपले. प्लीज. कुठून येतोयस? आत्याकडून. आज पार्टी होती ना. खोटं बोलतोयस ना माझ्याशी?